मित्रांनो, सकाळ झालेली आहे. दिस इज डे 2 ॲट कॉर्डेलिया क्रूज. आज आपण पोहोचणार आहोत गोवा सिटीला आणि तिथे आपण आजचा दिवस संध्याकाळपर्यंतचा घालवणार आहोत. सो 10-10:30पर्यंत इथून निघूया आणि गोवा सिटी एन्जॉय करूया. गोवामध्ये आपण बीचेस वगैरे बघूया, थोडेसे बीचेस आणि तिथे लंच करू. मार्केटमध्ये जाऊ, बघूया कशी आहे गोवा सिटी. आणि माझं तर फर्स्ट टाईम आहे, सो आय एम व्हेरी एक्सायटेड. सो लगेच फ्रेश होऊन काहीतरी खाऊ आणि इथून जाऊया डिरेक्टली गोव्याला. रेडी झालेलो आपण आणि आता चाललेलो आपण सध्या नाश्ता करायला. आपण ऑलरेडी गोव्याला पोहोचलो. तर बाहेरच्या साईडला काय आहे ते मी सध्या बघू नाही शकत. सो आपण बाहेर जाऊया आणि बघूया. चला. तर आता आलेलो आहोत आपण डेक 10 वरती आणि गोवा पोचलो आपण. तुम्ही बघत असाल इकडे या साईडला दिसत आहे. ऑलरेडी वी हॅव रिच्ड गोवा. आता आपण पटकन जाऊन एक नाश्ता करणार आहोत आणि तिथून आपण निघणार आहोत गोवासाठी. गोवा में बाहर जा रहे हैं उनसे अनुरोध है कि कृपया 7 बजे से पहले जहाज पर लौट आए. वापस आते समय जहाज पर शराब लाना सख्त मना है. उच्च अधिकारी और ट्रैफिक डिपार्टमेंट के आदेशानुसार कृपया करके कोई भी सरकार द्वारा अधिकृत फोटो आईडी अपने साथ रखिएगा. हमारे विदेशी यात्रीगण से अनुरोध है कि कृपया अपने पासपोर्ट की सॉफ्ट कॉपी या अपने बोर्डिंग पास को अपने साथ रखिए. धन्यवाद. धन्यवाद. चला आजचा दिवस स्टार्ट. तर आता बाहेर आलोय. ती आहे मागे कॉर्डेलिया क्रूज. चेक इन करताना नाही भेटलं ना बघायला आपल्याला. आता बघू शकता तुम्ही सगळे. ती ह्यूज आहे बघा. ती फ्रंट साईड काल जिथे चिल केला आम्ही रात्री आणि ह्यूज आहे, खूप मस्त आहे. हा पोर्ट बघू शकता तुम्ही या साईडला. ओके, सो आता कॅबमध्ये बसलो आहे सध्या. बाहेर भरपूर गरमी आहे. तसं आता आपण इकडून चाललो आहे वॉस्को रेल्वे स्टेशनला आणि मग तिथून थोडंसं फिरू गोवा इकडे तिकडे. थोडं मार्केटमध्ये जाऊया. मार्केटमध्ये जाऊन टाइमपास करून थोडंसं चर्च जर बघायला भेटलं तर भेटलं. बाकी कुठे जाणार आपण? मार्केट आणि पैना बीच. आता आपण आहोत वास्को द गामा स्टेशनला. आता वी वेटिंग फॉर अ कॅब आणि कॅब आल्यानंतर जाऊया मस्तपैकी. सगळे वेट करतात इकडे. तर इकडे 11 वाजेपर्यंत तरी अजून काय स्टार्ट झालं नाही. काय माहिती, और मे बी बंदच असेल आज, असं काहीतरी असेल. बघूया. आली आपली कॅब. ही कॅब आहे आपली. आता या कॅबने आपण अख्खा दिवसभर फिरणार आहोत. चला बसा आरामात. जापानीज गार्डन चले जाओ. जापानीज गार्डन जाते हैं. चलो. कितना किलोमीटर से यहाँ से? पास में है सर. पास में ही है. 6 किलोमीटर. चलो.
आपण सोडून वाटतं कोण गोव्याला आलेच नाही या टाइमला. नाही, एकदम सन्नाटा आहे बघा इकडे, एकदम शांती आहे. सो दिस इज जॅपनीज गार्डन. सो आता आपण चाललो आहे वरती हिल स्टेशनवरती. हिल स्टेशन म्हणजे हिल आहे फक्त. तिकडून तुम्ही बघू शकता बीच, समुद्र, जे आपण मुंबईला रोज बघतो, बरोबर. जे कॉमन आहे. बट गोवाचा समुद्र बघायचं थोडंसं एक मजा वेगळी असते. सो आता आलो आहे, दिस इज जॅपनीज गार्डन. जॅपनीज गार्डन का बोलतात हे ऑनलाईन जाऊन चेक करा तुम्ही, मी नाही सांगणार, मला थोडी माहिती आहे. आता तुम्ही बघा, फक्त दाखवतो तुम्हाला की काय आहे काय नाही. इकडे सगळे माणसं बसलेत, एक दोन शांत जागा आहे. तर तुम्ही टिफिन वगैरे काय घेऊन येत असाल तर इकडे मस्तपैकी बसून खाऊ शकता, लंच करू शकता. ओके, नाईस. इथे थोडं थंड वाटतंय, सावळी आहे तिथे थंड वाटतंय. सांभाळून उतरा, शूज आहे म्हणून धडाधड धावू नकोस. नंतर मग पाय हातात घेऊन चालायला लागते. हातात घेऊन वाव. सो खाली पण जाऊ शकतो, खाली स्टेअर्स आहेत, खाली त्या बीच जवळ जाऊ शकतो आपण. तो तुम्ही बघू शकता इकडे. ओके, सो लेट मी फोकस. आय थिंक नाही दिसत आहे इकडून, बट ठीक आहे, तुम्हाला बॅक कॅमेरा दाखवतो. चलो, तर हा आहे जॅपनीज गार्डन. स्वेटर की जास्त गर्दी नाही आहे, तुम्ही व्ह्यू बघू शकता. इन्सेन. ओके, सो नेकेड आईजने जे बघतोय आपण ते खूप छान दिसतं. आता मला माहिती नाही मोबाईलमध्ये किती कॅप्चर होतं आहे, कसं कॅप्चर होतं आहे, बट दिस इज इन्सेन गाईज. बघा, लांब लांबपर्यंत समुद्र आहे. आय थिंक ह्या हिल स्टेशन मोस्टली बघायला नाही मिळत आपल्याला मुंबई साईडला. सो तुम्ही गोवा वगैरे साईडला चालात तरच भेटेल तुम्हाला बघायला, दुसरीकडे कुठे गेलो नाही आहे. सो आय फील वाव, दिस इज खरंच खरंच खूप छान आहे. ओके, सो हा हिल स्टेशन आहे, हा हिल पॉईंट आहे बेसिकली. इथपासून आता इथे पुढून काही नाही आहे. ओके, सो खाली ते स्टेअर्स आहेत. आय थिंक तिकडून खाली जाऊ शकतो आपण आणि तो बीचचा ॲक्सेस घेऊ शकतो. बाकी हिल तर खूप भारी वाटतं आहे, ही मस्त आहे आणि खरंच वाटतंय गोव्याला आल्यासारखं वाटतंय, काहीतरी डिफरंट आहे. ओके, हिल स्टेशनला थोडे फोटो काढूया का? हां, खाली गेल्यावर खाली टाकले खाली गेल्यावर काढू, खाली गेल्यावर काढूया. म्हणजे हाच आहे रस्ता खाली जाण्यासाठी. ओके, सो हा रस्ता आहे बघा खाली जाण्यासाठी. चला जाऊया. खाली आलो आपण आता, बघू शकता इकडे मस्त असं बीच दिसतंय, छान आणि खूप क्लीन आहे सध्या तरी. हा आणि हा कुठला आहे, दुर्गा माता मंदिर आहे इकडे वरती, उलटा दिसत असेल तुम्हाला. दुर्गा माता मंदिरमध्ये आतमध्ये जाऊया आपण, थोडंसं बघूया, नंतर बीचवरती जाऊया. अरे हां, शूज काढायचे तिथे, सॉरी शूज काढायला विसरलो मी. ए असं असतं ब्लॉगिंग करायचं म्हणजे विसरून जातो आपण. मस्त शांत वाटतं इकडे पण येऊन. थोडंसं आपण बघूया. हां, अरे सिंपल आहे, छोटंसं मंदिर आहे. हा एक मंदिर आहे इकडे. दाखवतो बघा मी. असे बीच ना खूप रेअर असतात, खूप छान. आणि सो इथे कचरा वगैरे काही करू नका यार, तिकडे आलं तर खूप सारे लोक कचरा टाकतात, बिस्लरीचे बॉटल्स टाकतात.
तसे प्लास्टिक डिस्पोजेबल्स नसतात कुठेच. सो इट्स बेटर यू कम हिअर, यू स्टे, यू स्पेंड सम टाईम, बट डोंट थ्रो एनी वेस्टेज. घेऊन जा परत, वरती डस्टबिन्स आहेत ऑलरेडी, तिकडे जाऊन टाका. बीचला बीचसारखं राहू द्या. तुम्ही बघू शकता एकदम ब्लू वॉटर आहे. आय डोंट नो कसं दिसतंय आता कॅमेरामध्ये. सो आता बीचवरती आम्ही टाइमपास केला, या मंदिरात गेलो मस्तपैकी, आणि आता आपण जाणार आहोत जेवायला, बरोबर. सो इथून डायरेक्टली जेवायला जाऊया, कारण खूप घामाटलेलो पण आहे, हालत खराब झाली आहे. ऊन भरपूर आहे आणि परत आता इन्क्लाइन चढायचं आहे. आम्ही तर चढू, पण मम्मींची थोडीशी हालत खराब होते. सो तुम्ही जर कोणासोबत येत असाल तर मेक शुअर की तुमच्यासोबत जास्त म्हणजे कोणाला जास्त चालायचा त्रास असेल तर त्यांना घेऊन नका येऊ इकडे, आणि जर नसेल तर त्यांना घेऊन येऊ शकतात. तो टाईमपास करू शकतो इकडे. सो आता चालू डायरेक्टली कॅबवरती बसून आपण मस्तपैकी जाणार आहोत ले क्लासिक रेस्टॉरंटला, त्याच्यानंतर मग मार्केटमध्ये, आणि नंतर बघूया आसपास कुठे फिरायला भेटलं तिथे फिरूया. त्याच्यानंतर डायरेक्टली टू आवर क्रूज. आता चिकन ब्रेस्ट फ्रूट पंच, फ्रूट पंच मी कट करेन ना ते. नाईस. फ्रूट पंच आता एक पंचच देत ओके. सो ऑलरेडी आम्ही आता लंच केलेलं आहे इकडे. सो इट वॉज अ ग्रेट एक्सपिरियन्स. खूप मस्त होतं फूड. सो तुम्ही कधी आलात तर इकडे नक्कीच या. ओके, ले क्लासिक रेस्टॉरंटला. सो आता इथून आम्ही जातोय नॅचरल आईस्क्रीम खायला, कारण इथे 2 मिनिटाचं वॉकिंग करते आहे. सो वॉक करून जातोय मी तिकडे. कुठे आलो आपण? मुंबईला खातोय, गोवाला पण काही चेंज नाही झालं. आपण आता निघालोय मार्केटला जायला. खूप सारे शॉप्स बंद आहेत आज. हा, दुपारचे बंद करत असतील मे बी. हा, तसं पण असू शकतं. पण आपण सकाळपासूनच बघतोय ऑलमोस्ट सगळे शॉप, सगळे काय 80-70% शॉप्स बंदच आहेत. मार्केट आहे इथे, बट मला वाटत नाही. भांडी कशाला पाहिजे? लग्न झालं. अरे भांडी आहेत ना तिकडे भरपूर, तेच भांडी घ्यायचे. सगळे कपड्यांच्या दुकानात आहेत, बट आडूचे काय चांगला आहे इथे. आपले जसे लोकल शॉप्स असतात तसेच आहेत ना, काय डिफरंट नाही आहे. शॉप्स बंद आहेत ॲक्च्युली. दुपारचा टाईम आहे, 3:45 झाले. शॉप्स खूप सारे बंद आहेत. ऑब्विसली तुम्हाला काय जास्त भेटणार नाही इकडे. ठीक आहे, तरी मार्केट फिरलो आम्ही. थोडेसे काजू वगैरे घेतलेत, शॉपिंग केली. क्लॉथची शॉपिंग नाही झाली, बघू काय होते का अजून. ओके, सो वास्को द गामाला काही नाही आहे.
मला वाटतं वास्को दा गामा येऊन गेला आणि सगळं येऊन गेलं वाटतं. इकडे काहीच नाही भेटलं आम्हाला, ना ॲड भेटली नाही काय भेटलं. इथे लोकल मार्केट आहे बेसिक फक्त, बट फूड वगैरेचं चांगला ऑप्शन होतं, तसं फूडचं चांगलं झालं आमचं. सो आता आम्ही चाललो आहे परत वास्को दा गामा स्टेशनला. तिथे आपला कॅबवाला येईल, तिथे आल्यानंतर मग आपण कुठेतरी दुसऱ्या डेस्टिनेशनवर बघूया जायला. कुठलं चांगलं असेल तर जाऊ, नसेल तर मग चेंज करू. चलो, गाडीवाला मागे आणि आम्ही फिरतोय सगळीकडे, जिकडे तिकडे चोहीकडे. थंडगार कर रे गाडी, ऐक भाई साहब. यार इधर कुछ है नहीं मार्केट वगैरह? क्या है सर? हाँ, अभी आप बताओ मुझे कि कहाँ पे जा सकते हैं. भोकमालो भी जा सकते हो सर. तो मालो क्या है? बीच है. बैना बीच है ना, तो अभी मुझे थोड़ा सा ना कैप वगैरह लेना था थोड़ा सा. बैना बीच में ले सकते बैना बीच में है क्या पक्का? हो. हाँ है. मिळेगा ना? बैना बीचला जाऊया? चल. ठीक आहे, तर आता आपण चाललोय बैना बीचला. इकडे बघूया आपल्याला थोडेसे ॲड्स वगैरे भेटतील की नाही. भेटले तर ठीक, नाही भेटलं तर सिधं जायचं पोटवरती. चलो ओके, तर आता आलो आपण बैना बीचला. अच्छा, इकडे भरपूर सर खूप जण आहेत तिकडे ऑलरेडी. सो आपण अगोदरचा जो प्लेस केला जो की होता जॅपनीज गार्डन, तो एकदम आयसोलेटेड प्लेस होता. हा तुम्ही बघू शकता आता, हा खूप क्राऊडेड प्लेस आहे. सो आय थिंक इथे तुझा युजली सगळे येतात. ते एक मंदिर पण आहे, हनुमान मंदिर बघू शकता मागे, हनुमान मंदिर आहेत, सगळे चाललेत. मी आता नाही जाणार कारण मी खाल्लंय नॉनव्हेज. बाहेरूनच छान दिसते पण मूर्ती खूप छान दिसते, मस्त दिसते मूर्ती ना. बीचला पण आहेत सगळे जण आहेत. सो या बीचला खूप जण येतात बेसिकली. बघू शकता तिकडे बनाना राईड चालू आहे, तिकडे नॉर्मल बोट आहे, बोट राईड. नंतर अजून कुठल्या कुठल्या राईड्स आहेत तिकडे, भरपूर काय काय आहे तिथे करायला. त्याचे चार्जेस वेगळे असतील. तिकडे जेट स्की चालू आहे, त्या साईडला बोट्स आहेत, आयलँडला घेऊन जातात. ओके, सो वॉटर ॲक्टिव्हिटी करायची असेल तर ऑब्व्हियसली बैना बीचला यायला लागेल तुम्हाला. चला आता परत जातोय आपण. बैना बीच बघितलं आहे आम्ही फक्त, ऑब्व्हियसली इकडे ॲक्टिव्हिटीज नाही केल्यात, बट आहे छान आहे, येऊ शकता तुम्ही जर यायचं असेल तर. बैना बीचला आम्हाला तर जास्त काय आहे नाही, फक्त वॉटर ॲक्टिव्हिटीज आम्ही तर नाही करणार. आता डायरेक्ट भेटूया बोटवरती. सकाळी नसेल बघितले तर आता बघा, ही आहे कॉर्डेलिया क्रूज आणि इथे आलो आपण आपले 3 दिवस घालवायला. ऑब्व्हियसली आजचा दिवस गोवामध्ये होता, मस्तपैकी फिरलो आपण, उन्हामध्ये करपलो आहे आपण लिटरली. ओके, बट मजा पण तेवढी झाली, सगळीकडे फिरायला भेटलं. ओके, सो ही आहे क्रूज. बाहेरून बघा किती ह्यूज आहे. ह्यूज तर असणार ऑब्व्हियसली. 770 रूम्स वगैरे आहेत त्यामध्ये, डेक्स आहेत 11 ऑलमोस्ट. सो आता आपण चेक इन करूया. गोवा फिरलो आहे, चेक इन करून आता कॉर्डेलियाचं बाकी जे इव्हेंट्स वगैरे असतील ते इव्हेंट्स आपण अटेंड करू आणि मजा करू. दॅट्स मी. चला आता आपण चेक इन करूया. तर परत इथे मला कॅमेरा बंद करावा लागेल. ओके, तर एकदा बघून घ्या. ही एवढी मोठी आहे बघा. फायनली आपण आलो आतमध्ये. खूप बरं वाटतंय आतमध्ये आल्यानंतर, थंडगार आतमध्ये एकदम. खूप 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 शांती, पीस. आपण जाऊया डायरेक्टली आपल्या रूममध्ये, फ्रेश होऊया आणि बघूया आता नेक्स्ट इव्हेंट काय असेल. टाकतो तुम्हाला सगळं. बाय बाय. ओके, सो आता आपण आहोत कुठे, अजून गोवा पुढलाच होता आम्ही. सो आत्ता जस्ट तुम्ही मागे बघाल वीज कडकते आहे. समर सीझन चालू आहे आणि विजा कडकतात. आय थिंक सीचं हीच खासियत आहे,
क्लायमेट विल चेंज ॲट एनी टाईम, सांगू नाही शकत. बघूया आता परत कॅप्चर होते की नाही. आय थिंक 2-3 वेळा तर वीज कडकली इकडे. देअर यू गो. तिकडे पाऊस पडतोय. हां, मे बी पाऊस पडत असेल ऑब्विसली. तर मित्रांनो, आजचा दुसरा दिवस हा कॉर्डिलियावरचा संपलेला आहे. सो आपण 7 वाजता सकाळी पोचलो गोवाला. सकाळी 11:30-12 पर्यंत आय थिंक जॅपनीज गार्डन गेलो आफ्टरनूनला. सो गरमी भरपूर होती ॲक्च्युली. सो त्याच्यामुळे खूप हालत खराब होती. ह्युमिडिटी लेवल खूप जास्त होती आणि उन्हात फिरायला लागत होतो. सो ऑब्विसली तुम्ही बघू शकता टॅन वगैरे झालेला आहे ऑलरेडी. पण मजा भरपूर आली आणि बीचचा व्ह्यू एक नंबर होता तिकडे. बिकॉज तिथे जाऊन असं वाटलं, वाईब आलं की नक्की हा गोवा आहे. तुम्ही जर आला तिकडे तर नक्की जॅपनीज गार्डनला व्हिजिट करा. तिथून आम्ही निघालो. तिथून निघाल्यानंतर आम्ही डिरेक्टली गेलो ले क्लासिक रेस्टॉरंटमध्ये. सो तुम्हाला मी डिस्क्रिप्शनमध्ये टाकून देईन तिथे की कुठला काय रेस्टॉरंट आहे. आणि खूप ॲक्च्युली आम्हाला तिकडे वाईब चांगली वाटली. तर मी जेवलो तिकडे. जेवण खूप चांगलं होतं. तिकडून आम्ही निघालो. परत मार्केट शॉपिंग करायची होती बट काय भेटली नाही आम्हाला. सो आम्ही तिकडून निघालो आणि डायरेक्ट गेलो बेना बीचला. सो बेना बीच हार्डली तिकडून 5-10 मिनिटावरती होतं. तिकडे वॉटर ॲक्टिव्हिटीज केल्या, थोडं कॅप्स केलं, थोडं शॉपिंग केलं. शॉपिंग केल्यानंतर आपण डिरेक्टली पोर्टवरती आलो. पोर्टवरती येऊन आपण थोडासा टाइमपास केला, संध्याकाळचा स्नॅक खाल्ला. सो DJ पार्टी वगैरे थोडीशी एन्जॉय केली. डिनर घेतला. डिनर घेतल्यानंतर परत एक शो होता. बट आता एवढे थकलो आहोत की आता असं वाटतं डायरेक्टली डोळे बंद करून झोपून जावा. असा आमचा डे 2 स्पेंड केलेला आहे आपण. भेटूया आता डिरेक्टली डे 3 मध्ये. बाकी भेटूया उद्याच्या ब्लॉगमध्ये. बाय बाय.